नमस्कार सख्यांनो, जय महाराष्ट्र. आपल्या पूर्वजांनी किती छान संकल्पना राबवल्या आहेत ना, जसे की आपले सण असो, व्रतवैकल्य असो किंवा आपले मराठमोळे पदार्थ असू दे. या सर्वांच्या पाठी एक धार्मिक दृष्टिकोन आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. जसे की उद्याची वटपौर्णिमा. वटपौर्णिमा का साजरी करायची असते, तर वडाचं झाड भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतं आणि त्या ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला मिळावा आणि आपलं स्वास्थ्य किंवा आपली हेल्थ चांगली राहावी म्हणून. पण बऱ्याच सख्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे ते बाजारातून फांदी विकत आणतात आणि ती फांदी दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये जरी टाकली तरीसुद्धा ती कचऱ्याच्या डब्यात जाते. मग ज्याची आपण मनोभावे पूजा करतो ती फांदी अशी कचऱ्याच्या डब्यात जाणं कितपत योग्य आहे. त्यामुळे आजपासून आपण संकल्प करूया, पूजा करूया त्या वडाच्या झाडाजवळ. तुम्हाला जर शक्य नसेल तर मग एक प्रतिमा काढा कागदावरती आणि त्याची पूजा करा, जेणेकरून आपण जी फांदीची पूजा करतो त्याची हेळसांड होणार नाही. तुम्हाला माझा विचार कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजपासून संकल्प करूया, पूजा करूया त्या वडाच्या झाडाजवळच.